नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तारक मंत्रामुळे माझं आयुष्य पूर्णपणे कसं बदललं. आणि तारक मंत्र यामध्ये किती मोठी शक्ती आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. परंतु तारक मंत्र जेव्हा स्वामींची इच्छा असते त्यावेळेलाच आपल्या आयुष्यामध्ये येत असतो. माझ्याही आयुष्यामध्ये तारक मंत्राची सेवा सर्वात आधी आली आणि त्यानंतर बाकीच्या सेवा मी करू लागले. आणि यामुळे माझं आयुष्य किती बदललं, किती सुंदर आणि किती छान झालं याचा छोटासा अनुभव मी तुमच्याशी या व्हिडिओत शेअर करणार आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता. तर स्वामी सेवेत येण्यापूर्वी माझी परिस्थिती काही चांगली नव्हती. मिस्टरांचे माझ्यासारखे वाद व्हायचे. आमचं हॉटेल बंद झाल्यामुळे त्यांची चिडचिड व्हायची आणि आमचं दोघांचं सारखं भांडण असल्यामुळे मुलांवरती त्याचा परिणाम होत होता. परंतु ज्या वेळेला मी एक दिवस अशीच बसलेली होती यूट्यूब बघत आणि यूट्यूबवरती मी एक व्हिडिओ पाहिला तारक मंत्राचा. आणि त्यावेळेला मला स्वामी वगैरे काही माहीत नव्हतं. मी स्वामी सेवेतसुद्धा नव्हते आणि तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं असा हा व्हिडिओ होता. आणि मला अजूनही आठवतं आहे, स्वामी शक्ती हे चॅनल होतं आणि त्या ताईंचं मी आज धन्यवाद करते. त्यांचा व्हिडिओ बघून मी तारक मंत्र म्हणजे काय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्या व्हिडिओमध्ये ताईंनी सांगितलं होतं की तारक तीर्थामुळे आपल्या आयुष्यातल्या अडचणी कशा कमी होतात, नवरा बायकोंचे संबंध सुधारतात, मुलांची प्रगती होते. आणि हे मला आश्चर्य वाटलं. माझ्याकडे स्वामींची सेवा करण्यासाठी काहीच नव्हतं, पण हॉटेलमध्ये आमचा स्वामींचा एक मोठा फोटो होता. आणि तो फोटो माझ्या मिस्टरांनी का आणला होता, कशासाठी आणला होता हे माहीत नव्हतं. स्वामींचा फोटो आणावा ह्यांच्या मनात कसं आलं हे सुद्धा माहीत नव्हतं. तो फोटो आम्ही असाच देवाऱ्याच्या बाजूला एका भिंतीवरती लावलेला होता. त्यावेळी स्वामींवरती अजिबात श्रद्धा नव्हती, विश्वास नव्हता आणि स्वामींची सेवा म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं. फक्त फोटो लावलेला होता आणि स्वामींचं नाव फक्त घेत होते, पण त्यांची सेवा कुठल्याही काहीही मला माहीत नव्हतं. त्यात स्वामींचा जो व्हिडिओ माझ्यासमोर आला होता तेव्हा मला असं वाटलं की आपण करून बघूयात, की आपली परिस्थिती जर बदलली तर चांगलंच आहे. स्वामींचा फोटो पण आहे आणि आपण करून बघितलं तर आपल्याला खरंच काहीतरी मदत मिळाली तर खरंच चांगलं होईल. म्हणून मी तारक तीर्थ बनवण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच वेळेला तारक मंत्र म्हणजे काय, तो कसा आहे, तो ऐकला, वाचला आणि दुसऱ्या दिवशी मी तारक तीर्थ बनवायला घेतलं. त्यावेळेला मला काही तारक मंत्र पाठ नव्हता, त्यामुळे मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढला होता आणि तो बघून मी तारक मंत्र म्हटला होता. 11 वेळा मी तारक मंत्र म्हटला, बाजूला अगरबत्ती लावली आणि तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ते अगरबत्तीची विभूती आहे तीसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकली आणि तेच पाणी मी माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलांना आणि मी सुद्धा ते घेतलं. आणि खरं सांगते त्यानंतर माझ्या घरामध्ये खरंच छान वातावरण निर्माण झालं. माझ्या मिस्टरांमध्ये मला त्याच दिवशी बदल दिसला. माझी मुलं, माझ्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं आम्हाला वाटायला लागलं आणि खरं शांतता आली, समाधान आलं आणि मला स्वामींविषयी त्या दिवशी खूप प्रेम निर्माण झालं माझ्या मनामध्ये. त्यावेळी स्वामींवरती तर खूप विश्वास बसला आणि स्वामींचं अजून काय काय सेवा करता येईल याचा विचारसुद्धा मी करायला लागले. पुढे मी स्वामींचे खूप सारे व्हिडिओ बघितले, त्यानंतरच्या त्यांच्या सेवासुद्धा बघितल्या. परत मला अक्कलकोटला जाण्याची इच्छासुद्धा निर्माण झाली. मी माझ्या मिस्टरांना ती बोलून दाखवली, त्यांनीसुद्धा होकार दिला आणि आम्ही सगळे मिळून अक्कलकोटला गेलो. तो दिवस होता 2 जून. हा दिवस माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. ज्या दिवशी स्वामींनी मला पहिल्यांदा मनापासून बोलवलेलं होतं. त्याच्या अगोदर मी किती वेळा तरी अक्कलकोटला ट्रिप म्हणून गेली होती. तेव्हा स्वामींविषयी प्रेम नव्हतं, त्यामुळे मला काहीच माहीत नव्हतं स्वामी सेवा वगैरे. पण आता मी खऱ्या अर्थाने स्वामींकडे गेले होते. त्यांनी बोलवलं होतं आणि मी गेले, त्यांचं दर्शन घेतलं, खूप धन्य पावले. त्यांचा प्रसाद तिथे घेतला आणि खूप म्हणजे खूप आम्हाला छान वाटलं. त्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये थोडा थोडा बदल जाणवायला लागला. तेव्हापासून आजपर्यंत मी नेहमी तारक मंत्र आणि तारक तीर्थ घरामध्ये बनवतेच आणि आम्ही सगळेजण तारक तीर्थ घेतो आणि हा रोजचा क्रम आहे. व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढाच आहे की ज्या वेळेला आपण घरामध्ये तारक तीर्थ बनवतो आणि ते सर्वांनी मिळून घेतो तेव्हा आपल्या घरासारखं सुखी घर कुठेच नाही. म्हणून प्रत्येकाने घरामध्ये तारक तीर्थ बनवावं, ते सर्वांनी घ्यावं. त्यावेळेला आपल्या अडचणी तर दूर होतीलच, परंतु एखादा आजारी व्यक्ती असेल त्यालासुद्धा खूप मोठा बदल त्याच्यामध्ये घडून येतो आणि खरंच त्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे. तुम्ही करून बघा. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही, परंतु एकदा तारक मंत्र म्हटला तरी चालेल आणि ते तीर्थ आपण सर्वांनी घेतलं तरीसुद्धा आयुष्यात मोठे बदल घडून येतात. तर ही होती छोटीशी माहिती.
माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.